विश्वासाने आम्ही काम करतो. सर, आताच प्रसाद दाडेंची देखील झाली, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे भारतीय जनता पक्षाचे विचार मानणारे तुम्ही आहात, असं त्यांचं म्हणणं आहे. मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो आणि जे काही मदत या पक्षाकडनं, एकच हेतू असतो कामगार संघटनांचा. जे रावसाहेब ज्या वेळेला NCPत होते 10 वर्ष, तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं. त्याच पद्धतीने आजसुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं, मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात, कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात, तर नक्कीच त्याचा फायदा होतो. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप चर्चेत आलेली ही निवडणूक, परंतु त्या ठाकरे बंधूंना भोपळही फोडता आला नाही. अशी काय किमया साधली किंवा असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं? आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार. सामंत असं म्हणतायत की पैशामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो, जर पैसे असते तर आम्ही ही निवडणूक जिंकलो असतो. मला असं वाटतं ते हे जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा, कारण 9 वर्ष सोसायटीत जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी 25 वर्ष त्यांच्याकडे कमिटी, BSTची कमिटी राहिलेली आहे, तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे. आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना, हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही. मग तर मला असं वाटतं की सुहास सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत. संजय राऊत तर म्हणतात की काही झालं तरी ठाकरे ब्रँड हा काही संपुष्टात येणार नाही महाराष्ट्रात. ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेचं काम करेल तोच टिकेल. ग्रॅच्युटी सारखेच आणि कुठले असे मुद्दे आहेत जे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होतात, त्यावेळेस तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? असं आहे की तुम्हाला जर आठवत असेल 2017मध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते BSTचं विलिनीकरण, BSTचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील, पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेला नाही. दुसरं, BSTच्या गाड्या, स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत. आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त 250 गाड्या शिल्लक राहतील. 2019मध्ये आमचा MOU आहे बेस्ट वर्कर्स युनियन आणि BSTचा की स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या गेल्या पाहिजेत. 2019 जूनचा MOU आहे, ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले, BSTची कमिटी त्यांच्याकडे होती, महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते, तरी 2.5 वर्षामध्ये एक साधी नवीन बसगाडी त्यांनी विकत घेतली नाही. सातत्याने कॉन्ट्रॅक्ट्स देत राहिले आणि आज जी आपण BSTची हालत बघत आहोत, जी दशा बघत आहोत, ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे. याखेरीज भाजपने किंवा फडणवीसांनी तुम्हाला कशा पद्धतीनं सहकार्य केलं आणि तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का त्याच्यामध्ये? अनेक गोष्टी, जो 11 जून 2019चा MOU झाला ज्याच्यामध्ये 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण 20 टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला 7-7.5 हजाराने पगार वाढला. ते कर्मचारी जे त्यावेळेला 14,000 होते आज 45,000च्या वर पगार घेत आहेत. त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय आशिषजींनी त्यावेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती. तो एक भाग. दुसरा, आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे. ज्या वेळेला कोविड महामारी आली, BSTच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्त्या मिळणार नाही असं होतं, कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं. आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी, आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये. टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलं आहे, पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते 2019मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि 3-4 दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला BSTच्या कर्मचाऱ्यांना. असे अनेक वेळा, आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा 6 ऑगस्टला मोर्चा होता
आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली. त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले. आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही 11 तारखेला आम्ही एक 100 कोटी BSTला देऊ. आम्ही म्हणालो तो थोडं जास्त द्यावेत, तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो. आणि सुमारे 150 कोटी रुपये मला वाटतं 11 की 12 तारखेला BSTला देण्यात आले. तर सातत्याने जेवढी मदत, पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये BSTची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतील. कुठेतरी ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले, छुप्या पद्धतीनं भाजपने सुद्धा इतर जे पॅनल उभे केले गेलेले होते, त्यामध्ये तुमचं पॅनल असेल किंवा अल्पसंख्याकांचं पॅनल असेल, हे एकत्रित अप्रत्यक्ष जी बोट बांधली गेली ती ठाकरेंना दूर ठेवण्यासाठीच केली गेली होती का? बिलकुल नाही. असं आहे, मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही 1946ची युनियन आहे. याच्या आधी अनेकदा पतपेढ्यांच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे, निवडणूक जिंकलेली आहे. 2006 ते 2011 रावसाहेब जिंकले होते, रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं. 2011 ते 2016च्या या कालावधीत सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं. त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन, कारण की BSTची क्रेडिट सोसायटी आहे आणि आम्ही नेहमीच हे निवडणुका लढत आलेलो आहोत. या पुढचं चॅलेंज नेमकं काय असणार? कारण आधीच आपण बघतोय डबघाईला आलेलं बेस्ट प्रशासन आहे, अनेक अर्थांनी अडचणी समोर आहेत. तुमचं टार्गेट नेमकं काय असेल? आमचं टार्गेट आहे की एकूण BSTमध्ये स्वमालकीच्या 3337 बसगाड्या आल्या पाहिजेत. मुंबई महानगरपालिका मदत करतेच, पण फार मोठी मदत लागणार आहे एकूण डेडिकेटेडली BSTला मदत करण्यासाठी. कारण की मी जसं सांगितलं, फंड्स त्यांनी सर्व आधीच शिवसेनेच्या कमिटीने वाईपआउट करून टाकलेले आहेत. त्यामुळे फंड्स येणं आणि ही पूर्ण जगामध्ये नावाजलेली जी सेवा आहे, अत्यावश्यक सेवा आहे, त्याला त्याच्या आधीचा जो मान सन्मान होता आणि लोकांना ज्या पद्धतीने सेवा देत होती ही BST, त्या ह्याला आणून त्याला तिकडे आणावं लागेल आणि ते एक मेजर चॅलेंज असणार आहे. कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. रखडलेला वेतन करार आहे किंवा आज रिटायर झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी मिळत नाही आहे, तो एक प्रश्न आहे. आणि सर्वात मोठा आहे की BSTचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं. हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात हे होतील. पतपेढीमध्ये जो अपहार झाला त्याची EOWची चौकशी सुरू झालेली आहे. आता तुमचं पॅनल आल्यानंतर ही चौकशी अशाच पद्धतीने सुरू राहून काही कॉन्क्लुझिव्ह एंडला येणार आहे का? आम्ही आमच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की ह्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या 9 वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे. कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा? हा पैसा कामगारांचा आहे आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मौजमस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे, जर त्याच्यात आढळलं तर त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे, कारण हा कामगारांचा पैसा आहे. शशांकजी, थोडक्यात एक सांगा, मी उशीर आलो मात्र एकंदरीत तुम्हाला घवघवीत यश बेस्ट पतपेढी निवडणुकीत मिळाले, थोडक्यात प्रतिक्रिया. हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची UBT यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून BST कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे. बॅलेट पेपरवरती या निवडणुका घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीतच घवघवीत यश मिळताना पाहायला मिळतंय. प्रसाद लाड यांनी तुम्हाला समर्थन किंवा एकंदरीत तुमच्याशी वार्ता करण्याची पण गोष्ट केली आहे. कामगारांसाठी आम्ही एकत्रितपणे, माझंही मत आहे, कारण की ही शेवटी पतपेढी कामगारांची आहे. कामगारांसाठी सर्व वेलफेअर मेजर्स आणि सर्व योजना राबवणं गरजेचं आहे, तर एकत्रित आम्ही काम करणार. ठाकरे ब्रँडच्या एकंदरीतच आव्हान होतं तुम्हाला आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मिळालेलं घवघवीत यश पाहता एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं यश कसं पाहताय? शरद रावांचं किती महत्व यामध्ये आहे? नक्कीच योगदान आहे रावसाहेबांचं. रावसाहेबांनी ही BST त्याचा कामगार जगवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि
तेच परंपरा बेस्ट वर्कर्स युनियन आणि मी पुढे नेणार. ठाकरे ब्रँडचं किती आव्हान होतं? मी आधीच म्हणालोय, ब्रँड तेव्हाच असतो, ब्रँड लोक बनवतात. तुम्ही जर लोक आणि कामगारांसाठी काम केलं नाही तर तीच लोक तुमचा ब्रँड संपवण्याचंही काम करतील, असं माझं मत. शेवटचा प्रश्न, तुम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी कनेक्ट संघटना नाही असं म्हणता येईल, पण भाजपच्या नेत्यांचं तुम्ही धन्यवाद म्हणतात, तर एक अप्रत्यक्षरित्या भाजपची मदत आपल्याला निवडणुकीत झाली का? कारण त्यांचं एक पॅनल होतं, अर्थात त्यांचं पॅनल होतं, त्यांनी निवडणूक लढली, त्यांची 7 जागा आल्या आणि तुमच्या 14 जागा आल्या. असं आहे की आम्ही कामगार संघटना म्हणून, मी जसं म्हणालो, आमचे सर्व प्रश्न राजकीय असतात आणि हे जे कोण राजकीय नेते 2017ला ज्या वेळेला 7 ऑगस्टला संप झाला होता, मातोश्रीवर उद्धवजींबरोबर वाटाघाटी करून तिथे समझोता करण्यात आला, तर त्यांनी ज्या वेळेला आम्हाला काही आश्वासनं दिली आणि तर आम्ही त्याचं क्रेडिट त्यांना देण्याचं काम केलं. कारण की आमचं म्हणणं आहे, जो कामगारांसाठी काम करेल किंवा कामगारांच्या विषयांना घेऊन मदत करेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवेल, आम्ही त्यांना त्यांचा क्रेडिट देणार. पण त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही काम नाही केलं आणि उगाचच क्रेडिट. आणि म्हणून देवेंद्रजी आणि आशिषजींनी जिथे जिथे, मी फक्त असंच नाही सांगितलं, मी तुम्हाला इन्स्टन्सेस दिले की ज्या ज्या वेळेला त्यांनी कुठे कुठे आम्हाला मदत केली. नाही, पण शशांकराव हे भाजपमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही जिंकलो, अशा प्रकारे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. जी प्रतिक्रिया चित्र येते दिसतंय. मी भाजपात आहे आणि नक्कीच मी आधीच सांगितलं की भाजपाची मदत घेऊन पक्ष आहे आणि पक्षाचे धोरणं कामगारांच्या हिताचे आहेत आणि ते धोरणं घेऊन कामगारांच्या हिताचं काम करणार. खरं तर या दरम्यान आणखीन एक प्रश्न तयार झालाय, तो म्हणजे या बेस्टच्या निवडणुकीला महत्त्व दिलं गेलं, कारण बेस्टचे जे भूखंड आहेत ते कुठेतरी 4 जागांवरती मतमोजणी, पुनर्मतमोजणी सुरू आहे. पहिली गोष्ट तर 7 जागा मिळाल्या का 9 मिळाल्या का 21 मिळाल्या, यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलबाला केला, ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला, मुंबई आमची, मराठी आमची, ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच, त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला 0 जागा मिळाल्या. शशांकराव यांची पत्रकार परिषद आपण पाहिली आणि त्यांनी दिलेली सविस्तर प्रतिक्रिया. आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया. मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी. हा दिवस राज्यात वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी या पत्रातून नितेश राणेंनी केली आहे. या दिवशी शासनामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वराह भगवानाचा इतिहास व्याख्यानाद्वारे सांगण्यात यावा, अशी सगळी विनंती पत्रामधून मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंनी केली आहे.